पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वर्धर जरा हा हा बरंच आहे. हॅलो युवराज भाऊ, हा बोल. आम्ही मुक्ताच्या घरी चाललोय. आमच्या सोबत मशाली आहेत आणि डोळ्यात राख सुद्धा आहे. आज माणसासकट घराची राख होणार आहे. सारंगसह घरातनं एकही माणूस बाहेर नाही पडला पाहिजे. हा ऐशी आहे का? अहो माहिती लोक आहे माझ्यासोबत. लाकडानं ठुसून ठुसून जातो का नाही बघा. एकालाही घराच्या बाहेर पडू देणार नाही. शाबास. ए भैरू, एकाला घराच्या बाहेर पडू देणार नाही म्हणजे भक्तीला बाहेर काढायचंय. हा, तिला चटका जरी लागला ना तरी जळत लाकूड तोंडात कोंबीन तुया. ओ कांताशी, हा, तिला बाहेर करायचं आपलं ठरलंय ना. मावं बोलणं मोठं, हौ द्या साठ लोट. ए चला रे. चला वर्धर. हा काय बानिया. हा काय असं भैरू. अरे आत्मारामणी मुक्त आतमध्ये नाहीये हो म्हणजे मेन शिकारच घरात नाहीये. आणि मी भक्तीला बाहेर काढणार. म्हणजे कांता शेठ अहो घरात तीनच राहत आहेत. नाही नाही नाही, हे बघा हे युवराज भाऊला विचारावं लागल. मग लाव ना फोन. हा बोल. हो ती आत्मारामाने मुक्ता घरात नाहीये. काय करायचं? सारंग तर आहे ना. सारंग तर सारंग जाळून टाका. हा हा ए अरे जाळून टाका घर. ए भैरू, भक्तीला बाहेर काढून. नाही ना. हा. हा ए भक्ती, घाबरू नको. तुला काय नाही होणार. बघताय सोड माझ्या पोरीला ते कलाच करी येते कला. सोड. अरे तुला काय नाही होणार. ए भैरू, जाळून टाक आणि या तिघांना त्याच्यात टाकून दे. नाही नाही अगं तुला नाही होणार ना काय. सोड मला.
अशी नको. कांताजेठ काय करताय? नका असं करू. कांताजेठ युवराज, हा दादा. तुझ्या माणसाने काम केलं? हो दादा, ते घरी पोहोचले सुद्धा. थोड्याच वेळात आनंदा. अरे आनंद केला तर त्यांना फोन लाव आणि कारवाई थांबवायला सांग त्यांना. पहिल्यांदा दादा. एक शब्द विचारू नको, पहिल्यांदा फोन लावते त्यांना. हो सांगतो. फोन आलाय, फोन आला. हॅलो. हा हॅलो. सारंग तिथे आहे? सारंग? त्यो शहरात आलेला पोरगा ना? आहे ना. ताबडतोब तिथून मागे फिरा. काय? युवराज फोनचा आवाज दिसत नाही. तुम्ही कोण आहे मला सांगणार आहे? रावसाहेब नगरकर तुझा बाप बोलतोय. जोपर्यंत माझी पुढची सूचना येत नाही तोपर्यंत तिथून कुठली हालचाल करायची नाही. मागे फिरा. हा हा. ए निघा. ए अरे चला. आओ वरून फोन आला होता. चला निघा. चला निघा. येड्या हो. अरे निघा, चला लवकर. हा निघालो साहेब. हा. भक्ती. भैरो. तुम्हाला लागला नाही ना? नाही, मारायलाच आले होते. हातात मशाली पण होत्या. मग अचानक गेले कसे? काही कळत नाहीये. भैरो. तर युवराज जरा डोक्यात खचकलेला आहे काय रे? त्याला नेमकं पाहिजे काय? नक्की कोणाला संपवायचंय, मुक्ताला का सारंगला? कधी म्हणतो मुक्ता, कधी म्हणतो सारंग. अरे आता तर सारंगचा चाळच होणार होता, तर थांबायला सांगतोय. अरे असं कसं मत बदलतं त्याचं? हाव ना. माई सुद्धा अक्कल त्याच्या पुढे बंद पडली. फोनवर या मुक्ताबद्दल बोलतो आणि ऐन वेळी सारंग बद्दल विचारतो. मला तर लोचाच कळणार आहो. भैरू जरा इकडे बघ. हो कांता शेठ, मारायला काय झालं? जो लाजू झाला तो खाजूच मिळाला. स्पष्ट सांगतोय, हे सगळं तू यामुळे घडलंय. मायामुळं? आता मुक्ताला घाबरून तुझे पंटर पळाले नसते ना, तर आता मी आणि भक्ती हनीमूनला असतो. आईचं येडमट नाही तर कांता शेठ. युवराज. हा दादा. काय ठीक आहे, तुझ्या बापाला घेऊन जाऊ द्या आणि सारंगला घरी सुरक्षित घेऊन या. कळलं? आणि सारंग एकदा घरी सुरक्षित पोहोचला मग शिंदे परिवाराचं काय करायचं ते ठरवू. मावशी, आमचं मुक्त त्याला बघितलंय का? नाही रे बाबा. नाही? का रे, काय झालं? नाही, काही नाही.
कुठे गेली मुक्ताताई? मला पण सेवा करायची इच्छा. मला दे ना झाड. घ्या घ्या घ्या. हो हो. शेवटच्या पायरीपर्यंत झाडायचा. मावा निर्णय बदलणार नाही. मी तुमच्या सोबत येत नाहीये. तुम्ही जेवा आणि रस्त्याला लागा. काका, आमची मुक्ताताई दिसली का? हा मुक्ताताई दिसली का? हा वरती मंदिर ते. हा. मुक्ताताई, गजा, छोटे मालक गेले का घरी? नाही गेले. अरे मम्मा, तू रडतोय काय? काय झालं? आपल्या घरीले लोक जळते मशाल घेऊन आले होती. काय? वय. तू चल चल लवकर घरी चल. अरे काचा, मला वाटतं आपण पोलिसात कंप्लेंट करूया. आणि हे सगळं त्यांना. यांना इथून कोणी निघून जायला कोणी सांगणार आहे का? यांना समजावा की यांच्यामुळे आमच्या जीवाशी खेळतायत. छोटे मालक, आज तुमच्यामुळे लोक आमच्या घरावर चालून येत आहेत. तुम्हाला हे कळत नाहीये का? तुम्ही आजीला वचन दिलं की मुक्ताला घेऊन येईन, पण माझ्या परवानगीचं काय? मी नाही म्हणून सांगितलं होतं ना. कवाच सांगितलं होतं. मग परत परत ती चूक का करताय? तुम्ही निघून जा इकडून. छोटे मालक, आता जे घडलं ते परत पण घडू शकतं. म्हणजे आता ती लोक माघारी गेलीत खरी, पण ती परत येणार नाही असं नाही होऊ शकत. त्यामुळं मालक, तुम्ही इथं नसाल तर कदाचित त्यांचा राग शांत होईल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मालक की तुम्ही इथून परत घरी जावा. नाही, मी इथे असो किंवा नसो ते तुम्हाला त्रास देणारच. आणि एकंदरीत मला असं दिसतंय की मुक्ताचा आणि माझा राग तुम्हा सगळ्यांवर निघणार आहे. आणि अशा परिस्थितीत मी तुम्हाला सोडून जाणार नाही. हे बघा, मी मुक्तासाठी जरी इथे आलो असलो ना, तरी तुम्ही सगळे माझी जबाबदारी आहात. मालक, आज त्यांनी तुमच्यावर पण हात टाकला. मालक, आमचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण तुमच्या जीवाला काय झालं तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.
मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जा. याच विनवण्यांचा मला कंटाळा आलाय. आणखी किती वेळा माझ्या वडिलांनी तुमच्या समोर हात जोडायचे? तुमच्या वडिलांसारखं आम्हा गरिबांनी हात जोडल्यावर तुम्हाला सुद्धा आनंद होतो का? मुक्ते काय बोलते तू? अण्णा, तुम्ही त्यांना तोंडावर का नाही सांगत आहे की तुमच्यामुळे आमच्या जीवावर बेतलंय, ज्यामुळे आमचा जीव जाऊ शकतो. हे घर, ही घरातली माणसं नष्ट होऊ शकतात. तोंडावर सांगत का नाहीये त्यांना? मी असं काहीच होऊ देणार नाही. अच्छा, कसं वाचवणार आहेत आम्हाला यातून? देव आहेत का कोणती वेगळी जादू आहे तुमच्याकडं? का वेगळी ताकद आहे? सांगा ना. मुशाली घेऊन हे घर जाळत येणारे असंख्य हात कसे रोखणार आहात तुम्ही? मुक्ते बस झालं आता. अगं मालक आहेत ते आपले, त्यांच्याशी नीट वाग. छोटे माल, तुम्ही खरंच इथनं जाओ. माझ्या घरातले 3 बाया, एक लहान पोरग, एक आजारी माणूस, आणि तुम्ही मिळून एवढ्या सगळ्या लोकांचा सामना नाही करू शकणार आपण. गोष्ट भांड्याशिवाय मिटली तर बरं आहे, पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही इथनं निघून जाता, आणि तुमच्या घरच्यांना पण तेच पाहिजे. हे बघा, तुम्ही जर इथून गेलात ना तर सगळा गोंधळ संपून जाईल. बघा, तुम्ही जा इथून. मालक, तुम्हाला माझ्या घरातून जायला सांगताना मला खूप त्रास होतोय. आई राजा, आई जगदंबे, ज्या घरचं मीठ खाल्लंय त्या मालकांना घरातून हाकलतोय. आई माफ कर ग मला. खरंच सांगतो मालक, तुम्हीच माझ्या घरावरचं हे विघ्न घालू शकता. काय करते तुम्ही? प्लीज प्लीज असं नका करू. प्लीज प्लीज माझ्या पाया नका पडू. हे बघा, आमच्या नशिबाचे असन ते आम्ही भोगू. आम्हाला तुमची साथ पण नकोय आणि तुमचा त्रास पण नकोय. तुम्ही येऊ शकता. आई, अण्णा, तुम्ही चला आत. अगं